तर गाईज आता आमची बस आलेली आहे आणि आम्हाला खूप लेट झालेलं आहे. गाईज आमची बस 12 वाजता येणार होती आणि आता गाईज 3:10 झालेत आणि गाईज आता बस सामान लोडिंग करत होते सगळेजण. गाईज डायरेक्ट भेटू आता. आम्ही ते स्टॉप घेतलेला आहे. तर गाईज तिथे सगळेजण आम्ही जेवायला म्हणजे नाश्ता करायला थांबलो आहे. पप्पा बसले बघा, सगळेजण बसले. आता आम्ही इथे आईस्क्रीम खायला थांबलो आहे आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे आणि आता आम्ही सोलापूरला नाश्ता करायला थांबलो आहे. तर आता आपण डायरेक्ट बसमध्ये भेटू. तर काहीच आता आम्ही हॉटेलवर आलो आहे. द हॉटेल स्टेट ऑफ कराड. गाईज बघा इथे गार्डन. गाईज आता इथे दीदीचं रुई रिया आणि आता आम्ही इथे जेवण करायला थांबलो आहे. तुम्ही हॉटेल बघू शकता, थोडा सुंदर आहे आणि बघू शकता आतमधनं किती चांगलं हॉटेल आहे. गाईज हे बघा आता इथे अर्ध जण बसलेत आणि गाईज इथे नाना आणि मी बसलो आहे. गाईज बघा आम्ही कर्नाटक बाउंड्रीवर आलेलो आहे आणि गाईज आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो. दीदी मम्मी इथे आणि इथे गाईज सगळेजण आता नाश्ता करायला गेलेत आणि ज्यांचं झालं ते सगळेजण बसले. रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. व्हेजवाले वेगळे आणि नॉनव्हेजवाले वेगळे. तर आम्ही नॉनव्हेजवाले सगळेजण व्हेजवाले आम्हाला 2 वाजतील रात्री हॉटेलवर जायला. आम्ही लय दमलो बसून आमची हवा टाईट झाली. आता आपण डायरेक्ट हॉटेलवर. आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता काय आम्ही जाणार आहे हॉटेलवर. आज आम्ही चाललो आहे कर्नाटकच्या गोकर्ण टेम्पलला आणि त्याच्यानंतर काहीच आम्ही जाऊन मुर्डेश्वरून चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे सगळेजण गोकर्ण. काही आत्ता आम्ही मेन रोडवर आलो आणि आम्हाला बसमध्ये बसून 1 घंटा झाला असेल आणि आता आम्ही हॉटेलवर बीचवर गेलेलो आणि तिथे काहीच खूप मजा केली. आता डायरेक्ट आपण भेटूया हॉटेलमध्ये. आता आम्ही इथे मच्छी घ्यायला आलेलो आहे. सगळेजण बसलेत आता बसलेत. गाईज आय थिंक सुकी घेतोय मच्छी. मामा गाईज आम्ही 3 जण उतरलोय, मामा रामामा आणि मी. गाईज बघा आता ही बघा पप्पा. आम्ही आता गाईज ही कुठली तरी सुरमई घेतली ते पप्पा दाखवतील. कुठली घेतली हो पप्पा? गाईज बघा ही घेतली आम्ही 2,500त. 3 किलोची सुरमई. 3 किलोची सुरमई आहे गाईज. 2,500. महाग आहे मच्छी, कमी आहे मच्छी म्हणून महाग भेटली आम्हाला. आता आम्ही त्या हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही इथे खेळत होतो. आता आम्ही मुर्डेश्वरला आहे. काय हा बघा आमचं हॉटेल आहे कीर्ती. बस. तर आम्ही सगळेजण आता फ्रेश झालेलो आहे आणि इथे आता रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. अक्षता मामी आणि वगैरे सगळेजण बोलतो बघा. हे बघ इथे सुरमई कोलंबी बघू शकता किती फ्रेश आहे. आणि गायचं बघा इथे सगळेजण करतायत. मामा मावशी गाईज हे बघा आता दीदी मावशी आणि अक्षता मामी सगळेजण जेवणाची तयारी करतायत आणि गाईज मामा पण त्यांना थोडी मदत करतायत. हे बघा दाखवली बच्ची. आम्ही सगळेजण निघलोय बीचला. आता आपण डायरेक्ट गाईज आता इथे आम्हाला कुंड दिसलाय. गाईज हा बघा गाईज खूप मोठा कुंड आहे आणि तिथे मंदिर आहे पण आता दिसत नाही. तर आपण जाऊया आता डायरेक्ट मंदिरात. ओके बघा गाईज कलर पण चेंज होत आहेत आणि त्याच्याच मागे मूर्ती आहे, शंकराची मूर्ती. तर गाईज आता आम्ही सगळ्यांना मंदिरात चाललोय आणि गाईज बघा तुम्ही इथे एवढी लाईन आहे. बघा तिथे शंकर आहेत आणि बाकीचे आम्ही
आता तुम्ही सगळेजण बघू शकता इथे मंदिराची आरती चालू आहे आणि लाईन किती लांब आहे. आलेलो आहे मंदिराजवळ आणि हा मंदिर आहे आणि हे बघा इथे दिदीस आहेत आणि सगळेजण मागे आहेत. तर काय जातं सगळेजण लाईनीत आलेले. इथे दिदी मामा आहे बघा सगळेजण लाईनीत आले. हे बघा हा मंदिर इथे शंकरदेव. आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून काही व्हिडिओ काढली नाही. आणि तुम्ही मागे बघू शकता मंदिर कसं आहे बघा इथे. आणि इथे 7 ऋषीमुनी आहेत. हे बघा ही शंकराची मूर्ती आहे आणि इथे अख्खी ती स्टोरी आहे बघा. आणि या साईडला मंदिर आहे. आता दिदी आणि मी दोघं खायला इथे सगळेजण मागे. इथे तुम्ही बघू शकता इथे सगळेजण जेवायला बसलेत आणि गाईज आम्ही इथे दोघं जण वेगळे बसलोय. हे बघा गाईज इथे आम्ही कारण चिकन फ्राईड राईस आणलाय म्हणून आम्ही दोघं जण वेगळे बसलोय. गाईज तर आता आम्ही सगळेजण चेकआउट करतोय आणि परत एकदा चाललो मुर्डेश्वर टेम्पलला बीचेसवर. तर गाईज आता आपण तिथेच भेटूया. आता आम्ही सगळे खाली आलेलो आहे आणि आता आम्ही अर्जुना बीचवर चाललो आहे मुर्डेश्वर टेम्पलच्या इथे. तर तिथून डायरेक्ट गोव्याला जाऊया. आता आम्ही परत टेम्पलला आलेलो आहे आणि तुम्ही परत मागे मूर्ती बघू शकता. इथे दादा पण आहे आणि गाईज बघा इथे आता आम्ही ग्रुप फोटो काढतो. गाईज तिकडे ते वेव्स आहेत. आता आपण डायरेक्ट बीचवर जाऊया. तर गाईज आता इथे सर्वजण आईस्क्रीम खात आहेत. दीदी मावशी पप्पा मम्मी रुपावशी गाईज सगळेजण. इथे वैष्णव पण आहे. तर आता आम्ही सगळेजण इथे नाश्ता करायला थांबलोय. रोज इडली डोसा. गाईज बघा दीदी काय बोलते. आता तुम्ही क्लायमेट बघू शकता आणि आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि आम्ही या हॉटेलला थांबलेलो आणि तोपर्यंत बघा केवढा भारी पाऊस पडलाय. क्लायमेट बघा पाऊस पडून बघू शकता इथे केवढा भारी बीच आलेला आहे. गाईज आता इथून गोवा डायरेक्ट स्ट्रेट आहे आणि आम्ही गोवामध्ये एंटर झालेलो आहे. हा बघा एवढा भारी बीच आहे. आता आम्ही इथे डोनापोला इथे व्ह्यू पॉईंट आहे इथे आलो आहे आणि इथे आणि इथे एंट्री फी अडल्टला 50 आहे आणि छोट्या मुलांना फक्त 25 आहे. आता गाईज आम्ही आतमध्ये नाही जात कारण आम्हाला जायला इथे आमच्या घरात लेट होत आहे म्हणजे हॉटेलवर. म्हणून आता गाईज आता आपण डायरेक्ट बसमध्ये किंवा हॉटेलमध्ये. मी तुम्हाला डोनापोलाचं लुक दाखवतोय बघा गाईज. बघा गाईज तिथे वरती जायचं आहे असं. तिथं गाईज तो व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून एंट्री फी आहे. गाईज आता इथे आम्ही हॉटेल गावरणची इथे थांबलेलो ते आता आम्ही त्या टेबलवर बसलो आणि तिथं त्या टेबलवर आणि गाईज बाकीचे सगळेजण मागे बसलेत तिथे. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही हॉटेलचा ॲम्बियन्स बघू शकता. इथे दीदी रुई आणि अक्षता मम्मी झोपा घेत आहेत आणि हे बघा असं हॉटेल आहे बाहेर बघा गाईज तिथे हे बघा. आम्ही आणि कपडे चेंज केले आणि परत बीचवर चाललो आहे. गाईज हा बघा हा स्विमिंग पूल आहे आणि हा आमचं हॉटेल आहे. आता आम्ही सगळेजण तयारी केली आहे आणि सगळेजण आता आम्ही बीचला निघतोय कारण बीचच्या लाईटिंग बघायच्या आहेत रात्रीच्या आणि तिथं पार्टी बघायची म्हणून. तर गाईज आता आपण डायरेक्ट बीचवर भेटूया. आम्ही फायनली बघा आलेलो आहे गोव्याच्या बीचवर. हे बघा इथे केवढी भारी लाईटिंग केली आहे. सगळेजण पुढे चालले आहेत. पार्टीचं सॉन्ग पण लावत आहेत.
हे बघा, हे वाईब्स आहेत रात्रीचे. तर आम्ही उद्या सकाळी पण परत येणार आहे. गुड मॉर्निंग. आता आम्ही आंघोळ नाही केल्याने गाईच आता आम्ही चाललो सगळेजण स्विमिंग पूलमध्ये. सगळ्यांच्या आंघोळ झालेल्या आहे आणि फक्त आम्ही छोटे मुलंच आणि नानाच्या पप्पाच्या वगैरे आता चाललो खाली स्विमिंग पूलमध्ये. हे बघा दीदीची पण तयारी करतायत. आता तयारी करतो कपडे बिपडे चेंज केले, फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मार्केटला चाललो आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी बीचला जाऊ. आता आम्ही परत एकदा खाली आलो आहे, पण गाईज आता आम्ही बीचमध्ये नाही उतरणार आहे. ते दिदी ते वैष्णव बसले, आम्ही तिघं. तर गाईज आता आम्ही तिघंजण खाली आलेलो, नट्या, दिदी आणि मी. तर आता आम्ही सगळेजण पावलो आहे आणि आता परत जाणार आहे आम्ही बीचवर. आता आम्ही पूलमधून आलेलो आहे आणि फुल फ्रेश झालेलो आहे. गाईज आता दीदीने चिकन बाउल खायला घेतला. ही बघा इथे बसली आहे आणि आम्ही तिघांनी आता चिकन बाउल बनवला आहे हा आणि आता खातो, एन्जॉय करतो. चिकन बाउल नाही आहे तो आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही असंच आता आम्ही बीचवरती जाणार आहे, वॉटर स्पोर्ट्स करू. रुद्र तयारी करतोय. तर मग ही बघा दीदी इकडे आहे बघा, रेडी होते. तर गाईज आम्ही आता बीचवरती जाऊ. तर आम्ही तुम्हाला दाखवू काय काय आम्ही स्पोर्ट्स करणार आहे. तोपर्यंत बाय. आता दीदीची तयारी चालली आहे आणि आम्ही सगळेजण चाललो आहे बीचवर. आत्ताच मम्मीचा फोन आला की सगळ्यांनी बीचवर चला. संपला हो. आता इथे मी ब्लॅक कॉफी केली आहे आणि दीदी आता टेस्ट करते. दी टेस्ट कर, मला सांग टेस्ट करून कशी आहे. गाडीवर फिरायला चालू आहे अंजुना बीचवर. गाडी चालवते, दोघंच जण चाललो आहे. दीदी गाडी चालवते. आता दीदी आणि मी आलेलो आहे बीचवर. आहे बघा हा बीच आहे, अंजुना बीच हा बघा. बट गाईज इथे आता कोणच नाही, सगळेजण तिकडे आहेत. ते बघा इथे काय लाइटिंग नाही, इथे फक्त एक हॉटेल आहे असा आणि इथे हे बीचेस आहेत. हा बघा गाईज हा आहे साऊथचा अंजुना बीच हा. आणि आम्ही तिकडे होतो, तिकडे लाईट नाही दिसत आहे तिकडे आणि आता इकडे आलो आहे. हे बघा आता आम्ही अंजुनावरनं साऊथ अंजुना आणि त्याच्यावरनं आता कुठं चाललो आहे, बीचला चाललो आहे गाईज. आता आम्ही आता हे बघा इथे दीदी ड्रायव्हिंग पण करते. आता आम्ही ही ट्रफल पेस्ट्री खायला आलो आहे दीदी आणि मी. बघा ही वाली 120ची ट्रफल. गुड मॉर्निंग. आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो. ते तिथे आम्ही मिसळ पाव खाल्ला, उत्तप्पा खाल्ला आणि आता चाललो बसमध्ये आणि आता अजून डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये थांबणार आहे. तर तोपर्यंत बाहेर इथे आम्ही सगळेजण जेवायला आलेलो. काही सगळ्यांनी थाळी मागवलेली बघा. अजून पण सगळेजण बसले आहेत आणि माझं जेवण झालेलं आहे. इथे पण बसले. तर गाईस आत्ताशी आम्ही मामासांची इथे आलो, मयूर मामासांची इथे. आता इथून आमचं घर 20 किलोमीटर आहे आणि मामावरतून सामानं काढतो आहे म्हणजे सगळ्यांची. इथे लाईट म्हणून तुम्हाला दिसत नसेल तर म्हणजे नंतर कोण चढायला नाही म्हणून आत्ताच मामा सामान काढून घेतो आहे. तर गाईज आता मी व्लॉगचा एंड करतो.
तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.